नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती। या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती डिसेंबर महिन्यात काय परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर डिसेंबर महिन्यात किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो सोयाबीनचा भाव आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारात $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। डिसेंबर महिन्याचा विचार केला तर 1 ते 31 डिसेंबर पर्यंत खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार। ही सुधारणा सोयाबीनच्या बाजार भावाला 31 डिसेंबर पर्यंत 100% $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत कमीत कमी घेऊन जाणार आणि सगळं काही ऑल इज वेल झालं तर $11 प्रति बुशेलच्या दिशेने सुद्धा वाटचाल हा बाजारभाव करू शकतो। देशातील सोयाबीन बाजारभावाचा जर विचार केला तर सध्या पातळी 4000 ते 4500च्या दरम्यान आहे आणि हमी भावापेक्षा फार कमी आहे। 23 तारखेला जेव्हा महाराष्ट्राचा निकाल लागेल त्याच्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती पुढचं सर्वात महत्त्वाचं काम सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना योग्य दर मिळवून देणं। आता याच्यामुळे काय होणार की डिसेंबर महिन्यामध्ये ही एक सकारात्मक गोष्ट आहे आणि त्याच्याबरोबरच लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की डिसेंबर महिन्यात काय होणार आहे की मिलवाले मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करतील, व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करतील, मॉइश्चर कमी झालेलं आहे, सरकार भाव वाढवणार आहे। या सर्व अनुकूल घडामोडीमुळे कुठंतरी शेतकऱ्यांचं भलं होईल असं वाटतंय आणि या असणाऱ्या अपडेटमुळे असं वाटतंय, एक असं चित्र स्पष्ट झाले की एक 300ची तेजी येऊ शकते आणि बाजारभाव पातळी 4300 ते 4800च्या दरम्यान जर डिसेंबर महिन्यात राहिली तर आश्चर्य वाटायला नको। अपवादात्मक परिस्थितीत एखाद दुसऱ्या वेळी जर बाजारभाव 5000 पर्यंत पोहोचला तर मग आश्चर्य नाही, पण सरासरी भाव पातळी 4300 ते 4800 दरम्यान राहण्याची आहे दाट शक्यता। विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो की आता या ठिकाणी आपली आर्थिक गरज आणि बाजारभाव या दोघांची सांगड घालावी लागेल। त्यानुसार 4500च्या वर जर डिसेंबर महिन्यात भाव मिळाला तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री केली तर मला वाटतं आपल्या सर्वांचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल।
आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.